नांदेड जिल्ह्यातही बोगस पीक विमा काढल्याचं कृषी विभागाच्या चौकशीत उघड झालंय। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2024 मध्ये सामायिक सुविधा केंद्र चालकाकडून नांदेड जिल्ह्यातील तब्बल 4453 शेतकऱ्यांच्या नावावर शासकीय जमिनीवर व इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाची व विमा कंपनीची फसवणूक करून बोगस पीक विमा भरण्यात आल्याचा उघड झालाय। या प्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून तब्बल 40 सामायिक सुविधा केंद्र चालकावर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कडसाईत यांच्याशी संवाद साधले आहे आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा शासकीय जमिनीवर बोगस पीक विमा भरल्याचे जे आहे ते कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। नेमका हा प्रकार काय या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दत्तकुमार कडसाईत सर आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने हा पीक विमा भरण्यात आला आणि किती लोकांवर कारवाई करण्यात आली? आपल्या जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत करीब 2024 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यात आली आणि यामध्ये साधारणतः 4453 शेतकऱ्यांच्या नावे शासकीय जमिनीवर आणि इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर, मग ते आपल्या नांदेड जिल्ह्यातील काही शेतकरी असो किंवा इतर पुणे, बीड किंवा उत्तर प्रदेश शेतकरी असो, यांच्या नावाने अशा शासकीय जमिनीवर आणि इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर बोगस पद्धतीने पीक विमा काढण्यात आला होता। याबाबत कंपनीने आम्हाला माहिती दिली होती। त्यामध्ये आम्ही तातडीनं जिल्हास्तरीय पीक विमा आढावा समितीची मीटिंग घेतली आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागामार्फत आपल्या ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड येथे अशा 40 कृषी सेवा जे CSC चालक आहेत, कॉमन सर्व्हिस सेंटर चालक, यांच्या विरोधात आपण काल दिनांक रोजी 1 जुलै रोजी गुन्हा दाखल केला। एकंदरीत पाहू शकता, बोगस पीक विमा भरण्यासुद्धा आता नांदेडमध्ये सुद्धा त्याचं पीक जे आहे फुटलेलं आहे आणि तशा सेतू केंद्र चालकावर जे आहे ते आज कृषी विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे। कॅमेरामॅन हर्षवर्धन सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड।